लक म्हणजे काय? बरेचसे पुण्यकर्म एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात प्रकट होणं. समजतंय का? म्हणून मला असं वाटतं की काम करत राहा, काम करत राहा. रिझल्ट आले तरी काम, रिझल्ट नाही आला तरी काम, रिझल्ट खराब आला तरी काम, रिझल्ट चांगला आला तरी काम. कर्म करत राहा, कर्म करत राहा. गुड आणि बॅड सगळं चालू असन आणि तुमच्या लाईफला एन्जॉय करत राहा. दॅट्स इट. येस, लक यालाच म्हणतात. त्या अक्षय कुमारच्या बोलण्यात नंतर मला पण रिअलाइज झालं, कुठं आपण लय मोठा तीर मारलाय, लय काम केलंय. असं काय केलंय? मी पण बघितलं आमच्या इंडस्ट्रीमध्ये माझ्यापेक्षा फार लोक महत्वाची, मेहनती लोक आहेत, तडफडून कामं करतात. का नाही भेटत? पण मला याचे उत्तर अध्यात्मातून भेटले. भेटत नाही म्हणून करणं थांबू नका, करत राहा. काय करा? करत राहा, सोडू नका. सोडण्यात काही मजा नाहीये, हार मानण्यात काहीच मजा नाहीये. माणूस हारून हारून किती वेळा हारू शकतो. कॉईन आहे कुणाकडे? कॉईन, 1 रुपयाचा कॉईन भेटेल मला. हा कॉईन आहे. 2 लोक फॉर एक्झाम्पल इथं असतील, 2 लोक, एक जण मला कोणतरी भेटेल समोर. आता हा छापा आहे आणि हा काटा आहे. यांचा छापा आणि माझा काटा. हारून हारून जर आम्ही गेम खेळलो, माझा काटा आणि यांचा छापा, आम्ही 10 वेळा खेळलो, तर हारणारा मॅक्झिमम किती वेळा हारू शकतो? बोला. अरे 10च वेळा खेळायचे ना आम्हाला, तर मॅक्झिमम लिमिट काय आहे? मॅक्झिमम किती वेळा हारू शकतो आणि किती वेळा जिंकू शकतो, याला कॉमन सेन्स म्हणतात. पण खरंच ऍक्च्युली असं होऊ शकतं का? चला इथं या. भगवान कृष्ण शपथ घेऊन सांगतो, ज्यांनी 10 वेळा हरून दाखवायचं, मी त्याला 10 लाख रुपये देतो. 10 लाख रुपये देतो. आणि यायचं, आणि जर मी जिंकलो, तुम्ही हरले, तर मला फक्त 11,000 द्यायचे. मी ते देवाच्या दानपेटीत टाकेन. आणि 10 लाख जिंकायला चान्स आहेत. फुकटमध्ये खेळ खेळायचा. लाईफ पण अशीच आहे. फॉर एक्झाम्पल सर, तुमचा छापा आणि माझा काटा. हे बो लवकर थांब, आम्हाला वेळ नाही. हा, मी जिंकलो. काटा काटा, हा 2. हा, तुम्ही जिंकले. लक्षात ठेवा, छापा. काय झालं? 7 वेळा सहज जिंकलेत आणि 3 वेळा मी जिंकलोय. येस, यातून सांगायचं मला काय? एक्झाम्पल बघा, आम्ही 10 वेळा खेळलो, 10 वेळा मी हरलो का? किती वेळा हरलो? 7 वेळा हरलो. किती वेळा हरायचे? किती वेळा? आता तुम्हाला वाटतं का मी पुन्हा 10 वेळा खेळलो तर 7 वेळा हरण? हरू पण शकतो. काहीच नशीब लय डेंजर असतं. नशीब होय तो नाही नाही काहीच नशीब लय डेंजर असतं. ते म्हणतात तुम्हाला नशीबच बदला ना, मग खेळणं थांबू नकोस. जिंकायचं असेल तर खेळत राहावं.